हॅलो. ओके, चलो लेट्स स्टार्ट. एक डिस्क्लेमर, वीकली सेशन आपलं जे काही सेशन होतं ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. याच्यात कुठलेही स्टॉक्स किंवा बाय आणि सेलसाठी मी रिकमेंडेशन करत नाही. राईट. निफ्टीपासून बघूया. हा वीक जो मागचा होता पूर्णतः कन्सोलिडेशन फेजमध्ये काढलेला आहे मार्केटने. लाईफ टाईम हाय जो अचीव करायचा होता तो त्यांनी केला आणि त्याच्यानंतर जर 4 दिवस बघितले आपण तर चांगलं त्यांनी एका एकदम रेंज बाउंडमध्ये काढलेले आहे त्यांनी. वाटत असताना पण मोमेंट्स दिलेले नाही आहेत, ते एक आहे. आणि दुसरं की जे आता नवीन 1 जून पासूनचे नियम आलेले आहेत की आता 75% पीक मार्जिन फक्त राहिलेलं आहे. सप्टेंबर पासून ते पण संपणार आणि त्याच्यामुळे बरेचसे आहेत जे मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर वगैरे त्यांनी बऱ्याच जणांनी तिथे सेबी बरोबर दावा पण केलेले आहेत, काही अर्ज केलेले आहेत. पण त्या याच्यामध्ये त्यांना असं दाखवून द्यायचं की हे जर केलं तर मग मात्र मार्केटमधली व्होलॅटिलिटी कमी होईल किंवा जास्त काही होणार नाही, लोक कमी याच्यात इंटरेस्ट घेतील. तर साधारणतः ह्या वीकमध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळालं. जर तुम्ही बघितला सोमवारचा सोडा, मग मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार बघा 4ही दिवशी आणि पूर्ण मार्केटला त्यांनी रेंज बाउंड मध्ये नेलेलं आहे आणि जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत त्यांना बरोबर त्यांनी ट्रॅप केलेलं आहे. आता हे थोडंसं चालेल डेफिनेटली आणि पुन्हा जे काही होतील त्या गोष्टी सुरू होतील पुन्हा. आता एकच त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे काय, ही लेवल, हा पूर्ण हा जो वीक आहे त्या वीकचा हाय आणि लो पुढच्या वीकसाठी आपल्याला इम्पॉर्टंट झोन असतील. ते म्हणजेच निफ्टीसाठी 15,750च्या आसपासचा रेजिस्टन्स आणि खाली सपोर्ट जर आपण घेतला तर 15,380 ते 15,400 हा सपोर्ट असेल मार्केटसाठी नेक्स्ट वीकसाठी पूर्णतः. नाही तर मग याच पूर्ण रेंजमध्ये ते पुढे काढतील आणि एक्सपायरीच्या जवळ म्हणजे लास्ट वीकमध्ये मग मात्र ते मे बी वरती किंवा अपर साईड किंवा लोअर साईडला ब्रेकआउट देतील. जर हे याच रेंजमध्ये परत खेळले तर मग मात्र टाइम वाईज करेक्शन होईल मार्केटचं आणि अगेन मार्केट पुन्हा एक वरती तो मोमेंट देईल. कारण आता असं आहे की कोरोनाचे केसेस पण कमी होत आहेत, ग्लोबली पण काही असा प्रॉब्लेम कुठेही नाहीये आता सध्या तरी बघायला. आणि अनलॉकची जी काही प्रक्रिया आहे प्रत्येक राज्याने हळूहळू चालू केलेली आहे. दिल्ली पण म्हणतंय की आता ऑड आणि इव्हन मॉलसाठी, थिएटरसाठी वगैरे ते करणार आहेत की ऑड इव्हन डेटला ते सगळे चालू करतील अशा पद्धतीने. महाराष्ट्रात पण चाललंय की 5 फेजमध्ये चालू होईल. तर याचा इम्पॅक्ट नक्कीच चांगला पॉझिटिव्हली मार्केटवरती पडायला पाहिजे. आता आपण नेक्स्ट वीकसाठी जर आपल्याला घ्यायचं झालं की 1 महिन्यासाठी वगैरे, तर हॉटेल इंडस्ट्री आणि ज्या काही एंटरटेनमेंटच्या इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर चांगले रिटर्न्स आपल्याला मिळतील. जसं लॉकडाऊन झालं त्यावेळेसच मागच्या महिन्यातच मी जस्ट सांगितलं होतं की 1000च्या आसपास पीव्हीआर होता तो बाय करा. राईट. युएफओ मूवीज पण मी दिला होता. तर ह्या अशा काही स्टॉक्स आहेत की ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अपॉर्च्युनिटीज ट्रेडिंगकडे. राईट. तर बँक निफ्टी सुद्धा त्याच रेंजला आहे आता सध्या जर बघितलं आपण तर त्याचं सुद्धा तेच आहे. वरती जर 36,000ची लेवल येते आणि खाली जर आपण आलो तर 35,000. तर या 2,000 पॉईंटचं आहे. इथं जर बघितलं तर 35,000 आणि वरती गेलो आपण तर 36,000. 1000 पॉईंटची जी एक चांगली रेंज आहे ती खाली तर 35,000च्या खाली जाणं बँक निफ्टी किंवा 34,500च्या खाली गेला तर मात्र तो वीक होईल खूपच. आणि जर तो वर गेला तर मग मात्र चांगल्या पद्धतीने तो लाईफ टाईम हाय अचीव करायचा आहे. ऍक्च्युली लाईफ टाईम हाय अचीव आधी बँक निफ्टीनी करायला पाहिजे होतं, मग निफ्टीनी यायला पाहिजे होतं. मागच्या वेळेस पण तसंच झालं. बँक निफ्टीने आधी लाईफ टाईम हाय अचीव केला आणि तिथून बराचसा कोसळला. नंतर मग जेव्हा अगेन बँक निफ्टी वरती आला, बँक निफ्टीने लाईफ टाईम अचीव केलं, त्यावेळेस एक चांगली मुवमेंट आपल्याला मिळालेली आहे. सेम केसमध्ये आता सुद्धा तीच सिच्युएशन आहे. निफ्टीने लाईफ टाईम हाय अचीव केलेलं आहे, बँक निफ्टीने अजून केलेलं नाहीये. बँक निफ्टीला अजून करायला इथे जर बघितलं तर जवळपास 2,000 पॉईंट्स इथे आहेत.
अजून 2000 पॉईंटची इथे मुवमेंट बँक निफ्टीला लाईफ टाईम अचीव्ह करण्यासाठी आहे. म्हणजे याचा अर्थ इथे फक्त जो काही रिलायन्स वर आला त्या याच्यावरती जोरावरती निफ्टी आलेला आहे वरती. त्यामुळे एक स्टॉक किती त्याला तग धरून ठेवणार आहे हे बघणं आहे. त्यामुळे वरच्या साईडला थोडंसं कॉशियस राहायचंय, कारण हेवी वेट आहे रिलायन्स खूप, त्यामुळे तो तेवढा वाढलेला आहे. जवळपास 10% त्यांनी रिलायन्सनी मुवमेंट दिली आणि त्याला फॉलो निफ्टीनी केलेलं आहे. ऍक्च्युली येताना सगळ्या मार्केटच्या आधी जे काही छोटे छोटे इंडेक्स आहेत त्यांनी वरती यायला पाहिजे आणि मग जो आपला मोठा इंडेक्स आहे निफ्टी तो यायला पाहिजे. पण इथे निफ्टी आधी आलेला आहे, त्यामुळे थोडंसं कॉशियस राहायचं. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे काय, गोल्ड सुद्धा वाढतोय. जर आपण पाहिलं इथं तर हा इथे कन्सोलिडेट केलेला आहे आणि तसाच इथं एक चांगला त्यांनी इन्व्हर्टेड हॅमर सुद्धा बनवलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी वरती चांगली मुवमेंट इथे गोल्डनी दिलेली आहे. तर गोल्ड वाढतोय इथे, एकदम स्ट्रेट अवे वाढलाय, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट देऊन अगेन आता वरती येतोय. त्यामुळं आपल्याला थोडंसं कॉशियस राहायचं. जेव्हा गोल्ड वाढतो त्यावेळेस मात्र मार्केटवरती नेहमी कॉशियस राहायला पाहिजे. क्रूड पण वाढतोय. क्रूड जरी बघितला आपण तर तो सुद्धा एक चांगल्यापैकी आता वाढतोय अगेन. इतक्या दिवस 50, 60, 40च्या आसपास वगैरे होता, पण आता सुद्धा तो $70 परत अगेन येऊन टच करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इथे आपण सुद्धा कॉशियस राहणं, आता हे सुद्धा आपल्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही आहे ती म्हणजे जो काही विक्स आहे तो खूप डाऊन झालेला आहे, त्यामुळे मार्केट आता वोलाटाईल एवढं नाहीये. साधारणतः 18च्या आसपास थोडं वोलॅटिलिटी, 18च्या खाली आलाय, तो 15 पर्यंत वगैरे आलेला आहे. म्हणजे 14 कालचा जर बघितलं तर एकदम मध्ये त्यांनी लो मारला होता 14चा. त्यामुळे आता मार्केटमध्ये स्टॅबिलिटी आलेली आहे थोडीशी. त्यामुळे मार्केट अगेन आपण म्हणू शकतो की नॉर्मल फेजला आलेली आहे. इथून पुढचे जे मुवमेंट असतील ते थोडेसे अप असतील, थोडं करेक्शन असेल, थोडं अप असेल आणि एक असा 30 किंवा 40 डिग्रीच्या रेंजमध्ये मार्केट जाईल. आधी सारखं 70, 80, 90 मध्ये जे काही अप आणि डाऊन होणार ते आता कमी बघायला भेटतील आपल्याला. किंवा मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये जे काही आपल्याला रिटर्न्स मिळालेले आहेत मोठमोठे, तसे रिटर्न्स इथून पुढे कदाचित मिळणार नाही. जो नॉर्मल कंडिशन मध्ये 20%, 25% अॅन्युअल आहे तो आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्या पद्धतीने मात्र आता मार्केट मुवमेंट देण्याच्या इथून पुढे एक सुरुवात होईल चांगल्यापैकी. येस, दॅट्स इट इंडेक्स बद्दल या नेक्स्ट वीक साठी. स्टॉक कडे येऊया. लास्ट वीकला मी काही टेलिग्रामवर स्टॉक दिले होते, एकदम चांगल्यापैकी त्यांनी पण परफॉर्मन्स केलेला आहे. ओव्हरऑल जर काढलं तर चांगले रिटर्न्स पण त्यांनी दिलेले आहेत, कारण ते सगळे प्युअरली जे आहेत ते टेक्निकल अनालिसिस वरती काढलेले आहेत. ब्रेकआउट्स वगैरे जे मिळालेले आहेत आपल्याला त्याच्यावरून. तर हे इम्पॉर्टंट आहे खूप करणं. बरेचसे स्टॉक्स आहेत की जे आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकतात. टायटन मी सुरू करू. टायटन मी सांगितलं आता गोल्ड वाढतोय तर त्यामुळे त्याचा जरा फक्त अनलॉक पिरियड जेव्हा येईल तसा टायटन मध्ये चांगली मुवमेंट मिळेल. ऑलरेडी त्यांनी स्टार्ट केलेलं आहे टायटननी, बघा मुवमेंट आणि ब्रेकआउट इथे दिलेला आहे त्यांनी. पहिला ब्रेकआउट होता तो देऊन रिट्रेसमेंट केली आणि त्याच्यानंतर स्ट्रेट अवे तो वाढलेला आहे. आणि एक आहे तो म्हणजे काय, हा जो त्याचा एक लाईफ टाईम हाय तो साधारणतः 1620चा होता, तो सुद्धा ब्रेकआउट देऊन आता वर आलेला आहे. इथे मात्र ही जी काही वाढ आहे ना ही स्ट्रेट आहे, त्यामुळे इथे जसं स्ट्रेट येऊन त्यांनी कन्सोलिडेट केलं 4-5 दिवस, अगेन स्ट्रेट देऊन इथं कन्सोलिडेट केले, तसा इथेही होऊ शकतं आता की स्ट्रेट इथे तो दिलेला आहे. काल आपण बघितलेलं एक त्याचा फॉल आलेला आहे छोटासा, इथे अजून एक 2-4 दिवस कन्सोलिडेट करायला पाहिजे त्यांनी 1680 ते 1720च्या मध्ये. मग ही रेंज जर एकदा ब्रेक झाली, साधारणतः ही 1720 ते बॉक्स टाकून देतो.
या रेंजमध्ये थोडासा तो कन्सोलिडेट करेल आणि इथून जर वरती निघाला तर मग मात्र तुम्ही परत एक बाईंग त्याला करू शकता. बघा इथे बऱ्याच दिवसाचा त्याचा कन्सोलिडेशन फेज होता, राईट. आणि हा जरी आपण बघितला तरी इथं वेज पॅटर्न होता त्याचा आणि तो त्यांनी चांगल्यापैकी ब्रेक देऊन ब्रेकआउट दिला होता 1481 लाच. त्यांनी चांगला आहे ते 1780 1680 पर्यंत त्यांनी मुवमेंट इथे आपल्याला दिलेली, जवळपास 20 ते 25%ची. त्यामुळे आता सध्या थोडंसं थांबा, इथं लगेच एंट्रीला नाहीये बाबा, आता एवढा वाढलेला आहे तो इथे, मग आपण एंट्री करायची का. तर इथं अशा मध्ये नेहमी एक असतं की सगळ्यांचं इथं बाईंग झालेलं आहे ऍक्च्युली ह्याच फेजमध्ये, आणि आता ते पुश होतंय, पंप झालेलं आहे मार्केटला. आता डंप होऊ द्या, एकदा पंप झाला की कधी बाय नाही घ्यायचा, त्याला डम्पिंग होऊ द्या. हा डंप झाला की अगेन जेव्हा तो ब्रेकआउट देईल त्यावेळेस त्याला बाय करता येईल. बीपीसीएल बऱ्याचशा ठिकाणून टार्गेट्स मोठमोठे आलेले आहेत त्याचे, 550 570 600च्या आसपासचे, राईट. इथेही आता जर बघितलं तर एक चांगली मूव देऊन इथं रिट्रेसमेंट तो द्यायचा प्रयत्न करता. आता जो काही डिव्हिडंड वगैरे डिक्लेअर झाला होता त्यामुळे एक मुवमेंट दिली त्यांनी आणि पुन्हा अगेन आता इथे कन्सोलिडेट करतोय. पेट्रोल पण हाईक होतोय, त्यामुळं थोडंसं लॉंग टर्मच्या बाबतीत जर म्हटलं तर त्याला एक चांगला हर्डल इथे आहे, तो म्हणजे 500चा. 490 ते 500 हा जो पिरियड आहे त्याच्यासाठी कन्सोलिडेशन फेज आहे इथे मोठा. आताही जर त्याला ब्रेकआउट द्यायचं, 483चा एक ब्रेकआउट इथून तो द्यायला पाहिजे. तर 490 500चा जर ब्रेकआउट झाला तर मग मात्र चांगला 540 पर्यंत वगैरे तो सहज जाईल आणि 560 हे त्याचं अल्टिमेट एक टार्गेट इथून असेल. LT फायनान्स. आता LT फायनान्स मध्ये दोन गोष्टी आहेत. तसं जर बघितलं तर जो ट्रेंड होता तो त्यांनी इथं चेंज केलेला आहे त्याचा. हा टोटली बराच साल आधीपासूनचा त्याचा ट्रेंड आहे. तो जवळपास सप्टेंबर 17 पासूनचा जो लॉंग टर्मचा एक ट्रेंड होता, डाऊनफॉलचा ट्रेंड, तर तो इथे कुठे ना कुठे आता ब्रेक होतोय. प्रिव्हियस जो हाय आहे तो ब्रेक करून आता तो वरती यायचा प्रयत्न केला, इथं ब्रेकआउट पण दिला, रिट्रेसमेंट झाली आणि आता त्यांनी अपमूव्ह साठी स्टार्ट केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही 100च्या वरती बाय करू शकता याला. हा जो एक छोटा बाय, कारण तो हेड अँड शोल्डर पॅटर्न मधील लेफ्टचा शोल्डर आहे, तो जर इथून क्रॉस केला त्यांनी 100च्या वरती टिकला तर बाय करू शकता. 113चं पहिलं टार्गेट असेल, 126 आणि 146 असे 3 टार्गेट्स आपल्याला इथून मिळू शकतात. हा एक पहिला टार्गेट असेल, देन तुम्हाला इथून दुसरा टार्गेट देईल तो, तिसरं टार्गेट तुम्हाला इथे अशा पद्धतीने मिळू शकेल. ऍक्च्युली त्याची जर मुवमेंट आपल्याला काढायची जर झाली तर साधारणतः 66 पॉईंट, 100 म्हणजे 166 पर्यंतच्या त्याच्या लेवल्स आपल्याला निघतात. जो नेक्स्ट त्याचं टार्गेट असेल 176 पर्यंतचे. तर ह्या लेवल्स तुम्हाला LT मध्ये मिळतील. इंडियन हॉटेल चांगला आहे. मी आता कोणाला तरी इंडियन हॉटेल एक रेकमेंड केला होता लास्ट वीक मध्येच काहीतरी. कारण आता अनलॉक होत आहेत आणि हळूहळू सगळ्या गोष्टी ते आणतायत, त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री चांगली आहे. तो आहे ITDC पण चांगला आहे, तो पण एकदम ब्रेकआउट दिलेला आहे त्यांनी. आणि हा सुद्धा आता देऊन चाललेला आहे वरती, थोडासा इथे खेळेल कारण प्रिव्हियसली हा कन्सोलिडेशन फेज आहे त्याचा, तर तो त्याला थोडा त्रास देईल. जो आहे तो हा असा जर मी थोडासा एक्सटेंड केला इकडे तर इथे हा ब्रेकआउट देऊन वर आलेला आहे. वरची लेवल एक
साधारणतः येते 160 पर्यंतची. इथे तो चांगल्यापैकी येईल, पण इथे चांगलं जरा कन्सल्टेशन फेज असल्यामुळे थोडासा अडथळा येईल. बट अशाच पद्धतीने तो जाईल वरती, थोडा थोडा कन्सल्टेट आणि हे करत करत. जर इथून पुढे जर नसेल तर नक्कीच. गेलला टार्गेट्स आपले झालेले आहेत. बघा, सेम आपण 2 टार्गेटसाठी आलो होतो. 76चं आपलं दुसरं टार्गेट होतं, तो येऊन आता खेळतोय. तर इथे कन्सोलिडेट करू द्या, 76च्या वरती टिकू द्या त्याला. जर तुम्हाला बाय करायचं असेल तर 76च्या वरती, आणि चांगलं जर पाहिजे असेल तर 80च्या वर टिकू द्या. मग तुम्हाला चांगला तो पुढील गेन इथून देईल. 80च्या वरती टिकू द्या त्याला. मग चांगल्यापैकी तो एक, किंवा इथून जर अजून खाली जर तुम्हाला पकडायचं असेल तर यायची शक्यता कमी आहे. 70 ते 66च्या दरम्यान जरी तुम्ही त्याला पकडलात तरी चांगल्यापैकी तो एक बॉटमला आपल्याला मिळू शकेल. टाटाचे सगळे चांगले तर चाललेले आहेत. टाटा कन्झ्युमरनी ब्रेकआउट दिलेला आहे. एक चांगला ब्रेकआउट देऊन हा आलेला आहे. त्यामुळे याला आता बाय करून थोडस स्टॉप लॉस थोडासा लांब येतो याच्यात. आता जर तुम्हाला बाय करायचं, उद्या जर करायचं झाला तर मग मात्र तुम्ही 690च्या आसपास करू शकता, आणि तुमचा स्टॉप लॉस 650चा असेल. त्या याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट जास्त चांगले मोठे ठेवावं लागेल. 700, 780 च्या वरती तुम्ही टार्गेट्स याला ठेवू शकता. कारण हा बराचसा, हा जर फेज त्यांनी चॅनल सुद्धा हा जर ब्रेक केला तर मग मात्र तो चांगली मुवमेंट्स आता देईल. त्याची ऍक्च्युली एंट्री पॉईंट जी होती ती 660, 665च्या आसपास होती, आणि त्याचा 645च्या आसपासचा स्टॉप लॉस होता. आता थोडासा वर आलेला आहे तो, त्यामुळे इथं थोडस थांबावं लागेल. How both market and gold are raising high. What can be high for gold in coming years? Can we see price fall in gold prices? ओके, गोल्डचं माझं टार्गेट 64,000चं आहे. मे बी 64,000 डिसेंबर पर्यंतच. आता हे मी, मला वाटतं 6 महिने आधी पण मी बोललो होतो, किंवा आधी मागच्या वर्षी पण बोललो होतो, की ज्यावेळेस गोल्डची प्राइस 37,000च्या आसपास होती तेव्हा सांगितलं होतं तो 64,000 पर्यंत जाईल. 58 पर्यंत जाऊन खाली आलेला आहे. 44 पर्यंत त्यांनी रिट्रेसमेंट दिली आहे, आणि आता पुन्हा तो वरती चाललाय. तर त्यापर्यंत तो गेला पाहिजे अल्टिमेटली. आणि कमिंग इयर्स मधलं तर तो काय स्काईज लिमिट आहे. बट डिसेंबर पर्यंत तरी त्यांनी 64 म्हणजे 60 प्लस तरी त्यांनी ऍटलिस्ट आपल्याला दाखवलं पाहिजे, दर्शन दिलं पाहिजे, एवढं तर डेफिनेटली आहे. हाच तो कॉन्फ्लिक्ट आहे ऍक्च्युली. जर मार्केट वर जातंय तर गोल्ड खाली आलं पाहिजे, आणि गोल्ड जर वर जातोय तर मार्केट खाली आलं पाहिजे. दोन्ही मध्ये एक कॉन्ट्रावर्सी चालते. पण आता सध्या जर बघितलं तर मार्केट असं आहे की गोल्डची प्राइस पण हाईक होतीये आणि मार्केट पण हाईक होतंय. त्यामुळे थोडस आपल्याला इथं, म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की आपल्याला कॉन्शियस राहायचंय मार्केटमध्ये. नेहमी जेव्हा जर मार्केट वर जात असेल तर सगळं आलबेल आहे असं म्हणतात, आणि कमोडिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी होते. पण ज्यावेळेस कमोडिटीज वाढायला लागतात, गोल्डच्या प्राइस वाढायला लागतात, त्यावेळेस मात्र लोक मार्केटमधून पैसा काढतात आणि गोल्डमध्ये टाकतात. तर आता बघितलं तर गोल्डची पण प्राइस वाढते, मार्केट पण. हा कुठेतरी बबल आहे का? म्हणजे आता आपल्या आरबीआयनी पण म्हटलं की एवढं मार्केट का वाढतं, इकॉनॉमी खाली ढासळते तरी सुद्धा त्यांनाच कळत नाहीये. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या लोकांना जर कळत नाहीये तर आपण कसं हे करणार? त्यामुळे थोडंसं कॉन्शियस राहायचंय मार्केटमध्ये. म्हणजे छोटे कॉन्शियस राहायचं म्हणजे काय, तुमचे छोटे गोल्स असतील, छोटे अचिव्हमेंट्स असतील ना, तेवढे घ्यायचे आणि मार्केटमध्ये तुम्ही जास्त पैसा न ठेवणं. छोटे छोटे टार्गेट्स तुमचे अचीव्ह झाले की ते काढून टाकणं, किंवा मार्केट कोसळतंय तो अलर्ट राहणं, या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आपण करू शकतो. त्रिवेणी, त्रिवेणी मला वाटतं एकदम पेनी स्टॉक असेल बहुतेक. त्रिवेणी ग्रीन ना?
येस, चांगला आता रिट्रेसमेंटला आहे वरती. आता हे हाईक दिली यांनी एवढी, खूपच दिलेली आहे. इथून प्राइस जर बघितली आपण तर 75 पासूनच त्यांनी 105 पर्यंत वगैरे दिली आहे. अगेन त्याच्यावर निघू द्या आता त्याला, 151 पर्यंतच, म्हणजे डबल झालेला आहे. आता मध्ये कधीतरी आपल्याला काहीतरी याच्यावरती बोलणं झालं होतं त्रिवेणीचं. मी बोललो होतो दादा, बरोबर ना? हा, माझ्याकडे होल्डिंग होते 500 त्रिवेणीचे. ओके, येस, त्यावेळेस. ते पण 106 ला वगैरे मग मी बाहेर पडलेलो, तुम्ही 115चं टार्गेट दिलं होतं मला. हा, तेच म्हणलं मी, आपलं काहीतरी बोलणं झालं होतं याच्यावरती. तर आताही आहे थोडंसं. आता जर बाय करायचं झालं ना त्याला, तर तुम्ही बाय करू शकता त्याला अबोव 160 आणि 136च्या आसपास त्याचा स्टॉप लॉस येतोय. चांगला सेफ झोनसाठी एकदम. पण थोडीशी हाय रिस्क घ्यायची असेल तर हा जर इथून थोडा आला, इथून अगेन जर असा काही कन्सोलिडेट करून जर गेला, तर त्यासाठी मग तुम्हाला इथे जो काही तुमचा अगेन एक सपोर्ट बनेल, तो तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. 160च्या वरती तुम्ही अबोव त्याला बाय करू शकता अगेन वरच्या लेवलसाठी. पण जो 160च्या वर जाईपर्यंत थोडंसं होल्ड थांबा. तिथेच कुठे आसपास करत असेल तर मग मात्र बाय करू नका. जर बाय करायचं झालं तर अगेन मग तो 135 टू 140 पर्यंत येईपर्यंत वाट बघा. आणि तिथून 140 135 ला आला की लगेच बाय करू नका. तिथून त्याचं परत डायरेक्शन चेंज होऊन तो अपमूव्हला स्टार्ट झाला पाहिजे, मग तुम्ही बाय करू शकता. जिथं रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा खूप चांगला असेल, लॉस जो स्टॉप लॉस आहे तो एकदम छोटा असेल आणि वरचे टार्गेट्स तुम्हाला चांगले मिळू शकतील. अजून बरेचसे स्टॉक आलेले आहेत. पीएनबी गिल्ड्स, प्रेम जॉन्सन, प्रेम जॉन्सन काही मिळत नाही. प्रेम हाच आहे का? प्रेम जॉन्सन आहे का? प्रीमियर जॉन्सन आहे तो? मी विचारलाय सुनील. नाही, तो पीएनबी गिल्डच आहे डायरेक्ट, असंच आहे. नाही नाही, प्रेम जॉन्सन दिलंय ना, त्रिवेणी आणि प्रेम जॉन्सन असं काहीतरी. सुनील गिलबिले, दोन सुनील असल्यामुळे थोडस हे होईल. ठीक आहे, त्याच्याकडे परत येऊ आपण. पीएनबी ला घेऊया. पीएनबी आता खूपच वर आलेलं आहे. आता नाही बाय करू शकत तुम्ही इथे. त्याला कन्सोलिडेट होऊ द्या. हा इथून खाली येईल किंवा एवढा हाईक दिलाय त्यांनी एकदम, त्यामुळे त्याला लगेच तुम्ही बाय करणं थोडंसं हे राहील. पूर्ण लाईफ टाईम हाय मध्ये आलाय तो 94 ला. त्यामुळे इथे इथे बाय करू नका. हा मॅनिप्युलेटेड स्टॉक असू शकतो. बघा इथून इथून हे बघताना प्रिव्हियस थोडेसे मूव्ह बघायचे. हे बघा इथं काय केलं त्यांनी, बघा स्ट्रेट अवे त्यांनी वर नेलेलं आहे आणि त्याच्यानंतर फक्त एकदम पाडून इथून पुन्हा. पण जो हाय आहे ना, हा जो इथला हाय आहे तो बघा, कधी सगळे आशेमध्ये असतात अरे एवढा इथून आलाय, म्हणजे टोटली जर तुम्ही बघितला तर हा आहे किती 24-25 रुपयाचा, डायरेक्ट तो आलेला आहे 60 रुपयाला. म्हणजे 200% वाढला तो. 100% पण नाही, 200%. मग लोक सगळे म्हणतात अरे इथून वर आलाय तर अजून वर जाईल. मग त्याच्यानंतर जर तुम्ही बघितला तर हा 2016 नंतर कधी ब्रेकआउट दिलाय? 2021, 5 वर्षांनी. मग आता 5 वर्षांनी जर तो एवढा मोठा हाईक दिलेला आहे, राईट, फार तो 60 रुपयाचा 100 रुपयाला आणला त्यांनी इथे, जवळपास 90-95%. तर इथं नेहमी कॉशियस राहा कधी पण. हा, तुम्ही जर इथं कुठे खाली पकडला असेल त्याला, छोटा टाइम फ्रेम वर येतो बघा, हा जर तुम्ही कुणी पकडला असेल त्याला एकदम चांगल्यापैकी, तर मग मात्र काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ऑलरेडी तुमचं मनी डबल झालेले असणार आहेत आता.
म्हणजे 60-70 रुपयाला कोणी, तर त्यांनी होल्ड करू शकता. कारण हा फार तर आता खाली जर त्याला यायचं झालं तरी तो 82 रुपयेपर्यंत वगैरे येऊ शकेल. कन्सल्टेशन करायचं असेल तर म्हणतोय मी, कारण 20%, 25-30% तो खाली आला पाहिजे तिथून, जर करेक्शन करायचं असेल आणि इथूनच वर जायचं असेल. पण तर मॅनिप्युलेटेड स्टॉक जर असेल तर डेफिनेटली हा खूप दिवस तुम्हाला इथं खेळवेल. कदाचित खाली आणतील अजून आणि पुन्हा वर आणतील. तर एवढं इथे कुठेतरी आता बॉटम किंवा इथं थोडासा सपोर्ट त्याला तयार झाला पाहिजे. हा हा आता आलेला आहे. तर इथे हा अशा पद्धतीने जर वर जायला लागला तर मग मात्र तुम्ही बाय करू शकता. कदाचित तो आता आहे तर उद्या परत थोडासा अजून 10%, 20% काहीतरी वरती नेतील, लालच दाखवतील की आता चाललोय वरती, बाय करा, आणि तिथून अगेन खाली आणतील, असंही होऊ शकेल. त्यामुळे आता सध्या तरी याला बाईंगचं मी रिकमेंडेशन नाही करत. इझी ट्रिप तर डबल झालाय. आता इझी ट्रिप मध्ये काय आहे, अजून माहित नाही. आता तो फक्त असाच गेला गेला तर गेला. इझी ट्रिप डबल झालेला आहे, राईट. बघा त्याचा आता कुठे त्याला बाईंग झोन इथे कुठे नाही मिळत. त्याचा जो बाईंग येत होता हाच 180, 184च्या आसपासचा आहे ना, तोच आता सध्या तरी कुठेच नाहीये. त्याला फक्त एकच आहे, तो म्हणजे काय, इथं अगेन कन्सोलिडेट होऊ द्या थोडासा आठवडाभर, आणि अगेन जर हायला मिळाला या वीकचा हाय पकडायचा, कन्सोलिडेट होऊ द्या, वर निघाला की मग तुम्ही बाय करू शकता. आणि आठवड्याचा जो लो असेल सपोज दॅट, तर हा हे 2 दिवसाचे जरी तुम्ही लो पकडलात, तो तुमचा स्टॉप लॉस जर तुम्ही मांडलात, याच्या इथं कुठेतरी तुम्ही बाय करा 400च्या आसपासचं वगैरे, आणि खाली 375च्या आसपासचा तुमचा स्टॉप लॉस ठेवा. वर जाऊन तर टिकला, एखादा दिवस जर क्लोजिंग दिलं 400च्या वरती, तुम्ही त्याला बाय करू शकता. पेट्रोल रेजिस्टन्स आहे 90 ते 92चा, त्याच्यावर टिकू द्या याला. आणि मग हाच आहे ना, फेडरल बँकच आहे ना, फेडरल मोगुल गोटीज काय लिहिलेलं आहे इथं, का दोन वेगवेगळे आहेत? शेखर, हाच आहे ना, फेडरल बँकच आहे ना? ठीक आहे, असो, जरी असेल फेडरल बँक तरी सुद्धा इथे तुम्ही त्याला 92चा एक रेजिस्टन्स आहे. 92च्या वर निघाला तर मग मात्र तुम्ही चांगला त्याला घेऊ शकता. त्याच्यामध्ये ना सिम्बॉल्स असतात. जेव्हा तुम्ही स्टॉक वगैरे काढता ना, जर ते सिम्बॉल जर टाकता आले ना तर एकदम शोधायला सोपं पडतं. FM वेगळंच काहीतरी नाव आहे त्याचं. आता यांनी जर बघितलं तर इथं ब्रेकआउट दिलेलं आहे. हा जो आहे इथे चांगला त्यांनी इथं ब्रेकआउट तुम्हाला दिलेला आहे. याची एंट्री जर तुम्ही बघितली तर ती साधारणतः तुमची 309, 310च्या आसपासची होती, आणि 295च्या आसपास तुमचा स्टॉप लॉस येतोय. तर आता तो टार्गेटला आला ऍक्च्युली, 353चं त्याचं पहिलं टार्गेट आहे, आणि येऊन इथं जर खेळला, परत काहीतरी एक चांगली स्पेस बनवली तर तो बाईंगला येईल, अदरवाईज नाही. आता सध्या तरी तो बाईंगच्या ह्याला नाहीये याच्यामध्ये एकदम. आता तरी बाईंगला नाहीये हा. पोस्टल कॉर्पोरेशन
हा पण तसाच आहे, निघालेला आहे वरती, खूप वर आलेला आहे हा ऍक्च्युली. तो पूर्ण टार्गेटलाच आता आलेला आहे. भेलचं जसं झालाय तसाच आहे, भेल पण जसा येऊन टार्गेटला येऊन तो खेळतोय ना, त्याच पद्धतीने तो हा सुद्धा वरती आलेला आहे. त्यामुळे आता सध्या तरी हा बाईंगच्या लेवलला नाहीये. मदरसन सुमी सुद्धा आलेला आहे वरती, आणि पुन्हा बघा एका दिवसात त्यांनी 15% त्याला वर आणलं आणि परत खाली पाडलं. हे बघा, एक दिवस वर आणलं त्याला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पाडलं. ही गेम आहे. आणि हे इथं आधी मी त्याला हे काढलं होतं त्याचा, आणि एकदम खूप छान त्याचा हे होता. 243 बाईंग होतो. थोडंसं दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, एकदम सिम्पल 243चा बाईंग होता आणि 235च स्टॉप लॉस होता. आणि चांगल्यापैकी 272 वगैरे त्यांनी इथं दिलेलं आहे. आणि आता आणून इथे खेळलं. आता हे इथंच या रेंजमध्ये बघा, डेफिनेटली सांगतो खूप रिटेल ट्रेडरनी इथे बाईंग केलेलं असणार आहे ह्या पोर्शनमध्ये. आणि आता ते डेफिनेटली त्यांना एवढं सतवणार की ते लॉसमध्ये एक्झिट होतील आणि त्यानंतर या स्टॉकला परत अगेन वरती निघतील. त्यामुळे असे कुठलेही जर स्टॉक एकाच दिवसात वाढले, काल जर बघितलं तर जवळपास 15% आयबुल वाढला काल. बरेचसे स्टॉक्स आहेत काल असे, बरेचसे वाढले 20%, 15%. अशा याच्यामध्ये थोडंसं लांब राहायचं, खूप चांगलं आहे ते. आरबीएल हाऊसिंग मध्ये पण आहे ना काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं, म्हणजे इंटरनल प्रॉब्लेम्स खूप चालू आहेत. कारण का मुंबईमध्ये जेवढे जेवढे त्यांच्या नावाचे हे होते ना, मोठे मोठे सेंटर्स वगैरे, ते पूर्ण नावं वगैरे चेंज केलेली आहेत त्यांनी. ओके. बिझनेस दुसऱ्या एंटरप्राइजेस कडे द्यायचा विचार चालू आहे त्यांचा. हा, ते चाललंय मध्ये, मी म्हणजे जस्ट न्यूज ऐकली ती. हे आपलं मी तुम्हाला सांगितलेलं बघा, रतन एंटरप्राइजेस, राईट. बहुतेक त्यांच्याकडे हँड ओव्हर करणार आहेत बिझनेस सगळा. त्यांनी दिलेला आहे ब्रेकआउट, पण खूप पेनी स्टॉक आहे हा. म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म साठी तुम्ही ठेवा याच्यात. जर तुम्हाला घेऊन ठेवून टाका, सोडून द्या, त्याला काही करू नका. बऱ्याच वर्षांनी चांगले रिटर्न्स तुम्हाला देईल एकदम. आता सध्या काहीच करू नका त्याला. म्हणजे खाली आला तरी काही हरकत नाही, वर गेला तरी हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर ठेवलात तर चांगल्या याच्यामध्ये तुम्हाला इन्कम्स मिळू शकतात नंतर. फार्मा सेक्टर थोडासा आता स्लो होईल, त्यामुळे फार्मा सेक्टरवर थोडंसं कॉशियस राहायचंय. सर टोरेंट पॉवर आहे, सर टोरेंट पॉवर. टोरंट पॉवर आहे का? ओके. हो राईट. हा कन्सल्टेशन फेज मध्ये आहे सध्या, त्यामुळे त्याला थोडंसं थांबा. हा त्याचा एक, जर तुम्हाला बाय करायचं झालं तर 445च्या वर तुम्ही बाय करू शकता. 428 किंवा 27चा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता याला. आणि तुम्हाला टार्गेट जर हवा असेल इथून, तर साधारणतः 80 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकेल. तर 445च्या वरती एक दिवसाचं क्लोजिंग घ्या, मग याच्यामध्ये तुम्ही एंट्री करू शकता. येत नाहीये. GUARD. नाही येते. ए नाही आहे दादा, यू आहे पहिले, GU. GU आहे का? हा, व्ही गार्ड. हा, नाही ना, GU कसं येईल? नाही नाही, पहिले व्ही टाका आणि त्याच्यानंतर GUARD का टाका. वी गार्ड.
264च्या वर तुम्ही बाय करू शकता याला. अजून त्याने जर ब्रेक केला ना तर तुम्हाला चांगला तो देईल. एक सपोर्ट इथून त्याचा तयार होतोय. आणि हा जरी मी टार्गेट इथून तुम्हाला पकडले तरी 46 पॉईंटचं इथून तुम्हाला टार्गेट्स वरती मिळेल. 64 म्हणजे 310च्या आसपासचं वगैरे टार्गेट तुम्हाला इथे याच्यामध्ये डेफिनेटली मिळू शकेल. फक्त क्लोजिंगसाठी थांबा थोडं. 264च्या वरती क्लोजिंग, मग डेफिनेटली तुम्ही याच्यामध्ये एंट्री करू शकता. बरेचसे आहेत. एक 5 मिनिटं राहिलेत. आता पेनी स्टॉक सेम आहे. तुम्ही कशावरती स्टडी करता त्यावर आहे, किंवा असे आहेत की काही पेनी स्टॉक तुम्ही घ्यायचे आणि तुमचे नाहीच आहेत असं समजून सोडून द्या, आणि ते डेफिनेटली तुम्हाला चांगले मोमेंट्स देऊ शकतील. डिश टीव्ही तसाच आहे. आता फ्युचर बघणं आहे की डिश टीव्हीचं कसं असेल, कारण आता 5G आल्यावर काय काय चेंजेस आपल्याला बघायला मिळतील त्याच्यावरती ते डिपेंड आहे. त्यांचं बघताना आता मार्केट बघणं पण खूप गरजेचं आहे. पण असं असतानाही 14 रुपयाचा याला स्टॉप लॉस आहे खाली सपोर्ट डिश टीव्हीला. तर आता वरती जातोय तर तो एक साधारणतः 16 रुपये 40 पैशाच्या वरती टिकला तर त्याच्यात एक एंट्री चांगली बनू शकेल. टाटा मोटर्स वरती मी दिलेलं आहे टेलिग्राम वरती पूर्ण डिटेल्स मध्ये टार्गेट्स वगैरे सगळं दिलेले आहेत. लास्ट टाइम पण आपल्याला झालेलं आहे, त्यामुळे मी आता परत घेत नाही. ONGC 400चं टार्गेट आहे माझं त्याच्यावरती. ONGCने दिलेला आहे त्यांनी ऍक्च्युली. आता ब्रेकआउट देऊन वर आलेला आहे. आता सध्या तरी याला एंट्री नाहीये कुठेच. 110 120चा त्याचा सपोर्ट होता आणि इथून त्यांनी दिलेलं आहे. आता घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता 110चा स्टॉप लॉस ठेवून वरती. पण स्टॉप लॉस जरा जास्त होतं याच्यात, त्यामुळे तो थोडासा रिस्की ट्रेड असेल. IDFC फर्स्ट चांगली बँक आहे. ग्रोथ चांगली होतीये त्याची, एकदम चांगला आहे. अजून तर ब्रेकआउटला तर नाहीये, पण ब्रेकआउट जर दिलं तर चांगला, खूप चांगला वरती जाईल. तुम्हाला जर बाय करायचं झालं तर खाली आला तर 58ला तुम्ही बाय करू शकता. वर जर 62 ब्रेकआउट दिला तर बाय करू शकता याला चांगला. 58ला बाय केला तर 56चा तुम्ही स्टॉप लॉस ठेवा 2 रुपयाचा, खूप झाला. आणि मग तो डेफिनेटली एक चांगला तुम्हाला मुवमेंट देईल. 69-70च्या आसपासचं टार्गेट शॉर्ट टर्म मध्ये. लॉंग टर्म ठेवलात तर मग मात्र चांगला आहे IDFCचं. बँकिंग पण चांगलं सुधारते, त्याच्यावरती डेफिनेटली एक बेट घेऊ शकता तुम्ही एकदम, कारण आता तो ट्रेंड चेंज झालेला आहे. येस येस नक्की. सायबरमेट लास्ट घेतोय मी. एक 5 मिनिटात व्हिडिओ पण हे होईल बंद. हा खूप मॅनिप्युलेटेड स्टॉक आहे बघा. त्यांनी फार खाली आणताना पण तुम्हाला जर सर्किट लावून आणतायत, वर नेताना पण सर्किट नेत आहेत. रिस्की ट्रेड आहे खूप. 1 रुपया 2 रुपयाला आहे. याच्यावरती काहीच लेवल्स जरी निघाले ना तर काहीच तुम्ही हे करू शकत नाही. रिटेल ट्रेडरला एंट्री आणि एक्झिट खूप अवघड होऊन जातं याच्यात. त्यामध्ये टोटली तुमच्या याच्यावरती तुम्ही ठेवू शकता. चला एखादा 1000-2000 शेअर टाकून ठेवले, बघायचेच ना काही वर्ष, अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये करू शकता डेफिनेटली. येस, आजच्यासाठी एवढं.
एक नेक्स्ट वीक मध्ये 2 वीकचं माझं हे आहे, ज्यांना टेक्निकल अनालिसिस शिकायचंय त्या सगळ्या डिटेल्स आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील, तर तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि खूप चांगलं आहे आणि डीपमध्ये ते सगळं असणार आहे, म्हणजे फ्युचर ट्रेडिंग कसं करायचं आहे, एंट्री एक्झिट कुठं करायचंय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर त्यामुळं जे इंटरेस्टेड आहेत किंवा ज्यांना शिकायचं आहे किंवा तुमच्या अजून कोणी ओळखीचं असेल त्यांनाही जर सांगायचं असेल सांगा. खूप चांगलं आहे, फ्युचर ट्रेडिंगसाठी चांगलं आहे सगळ्यांसाठीच. ब्रेकआउट्स वगैरे कसे काढायचे, काय काढायचे पॅटर्न किंवा एंट्री पॉईंट कसे शोधायचे. आता जर म्हणून बघितले, आता काही जणांनी आता शेखर वगैरे बराचसा करतो त्याचं सुद्धा बघितलं तू किती ब्रेकआउट्स त्यांनी दिलेले आहेत, स्टॉक्स काढलेले आहेत. तर अशा पद्धतीने काढता येतात आणि खूप चांगल्या तुम्हाला लेवल्स त्याच्यात मिळतात. तर नक्की तुम्ही करू शकता किंवा कुणी असेल तर त्यांनाही सांगू शकता. नेक्स्ट वीक पासून स्टार्ट होते 10 जून पासून. येस, थांबूयात 1 मिनिट आहे, व्हिडिओ डिस्कनेक्ट होईल आपोआप. कुणाला विचारायचं 1 मिनिटात काही? ओके, सायलेन्स मीन्स नो क्वेश्चन. चलो, थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. काळजी घ्या सर्वांनी, घरी राहा, काम तरच. बाय. ओके, चलो बाय बाय. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. थँक्यू. बाय, वेलकम.